मोमोज तयार करण्यासाठी इथे मी कोबी घेतला आहे पहिल्यांदा. तर हा कोबी पाव किलो आहे आणि एक गाजर घेतले बारीक किसून. तर जेवढा कोबी असेल त्याच्या अर्ध गाजर घ्यायचं आहे. म्हणजे साधारण जर 2 वाट्या कोबी असेल तर 1 वाटी आपल्याला गाजर घ्यायचं आहे. तर एक सिमला मिरची घेतली आहे मीडियम साईजची आणि एक कांदा घेतला आहे, तोही मीडियम साईजचा घेतला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. तर कोबी बघा मी बारीक असं स्लाइसमध्ये चिरून घेतला आहे, गाजर खिसून घेतलं आहे आणि सिमला मिरची आणि कांदा तोही बारीक असा चिरून घेतला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ. तर इथं मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेते. तर मीठ टाकून झाल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते मीठ सर्व भाज्यांना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. म्हणून मी परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि ह्या भाज्या आता आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायच्या आहेत. तर भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवल्या. आता आपण पीठ मळून घेऊयात, मोमोजसाठी लागणारी कणिक तयार करून घेऊयात. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलाय. तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता. तर इथे मी मैदाच घेतलाय, माझ्याकडे होता मैदा त्यामुळे मी मैदा घेतलाय. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर अर्धी पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच अर्धी पळी म्हणजे साधारण छोटे 2 चमचे तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तेल जे आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. तर छान असं आता मी मिक्स करून घेते हे. आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. पाणी टाकायला घाई करायची नाही, जेवढं लागतंय ना तेवढं थोडं थोडंच पाणी टाकून घ्यायचं आणि पीठ असं घट्ट मळून घ्यायचं. कारण पीठ जर सैल झालं तर व्यवस्थित मोमोज येणार नाहीत. त्यामुळे पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे आणि पीठ पण आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. तर इथं बघा मी पिठाचा गोळा असा मळून घेतलाय घट्टसर. तर हे पीठ पण आपल्याला आता अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. तर अर्धा तास होऊन गेला आपल्या भाज्यांना. तर आता मी इथं आपल्याला स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे त्या भाज्यांचं. तर इथं मी पॅनमध्ये अर्धी पळी तेल गरम करत ठेवलंय. तर तेल गरम झाल्यानंतर मी इथं 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि लसूण बारीक असं चिरून घेतलाय मी. चिरून घेतल्यानंतर त्याची टेस्ट थोडी चांगली लागते, जास्त म्हणजे फ्लेवर चांगला येतो मोमोजमध्ये खाताना वगैरे. त्यामुळे मी इथं बारीक चिरून घेतलाय लसूण. त्याच्यानंतर 1 चमचा आलं तेही खिसून घेतलंय व्यवस्थित. तर आलं पण छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची. तर हिरवी मिरची इथं मी 2 घेतले, तुम्ही 1 घालू शकता, 2 घालू शकता, जास्त टाकू नका. कारण तिखट झाल्यानंतर मग व्यवस्थित लागणार नाही. कारण मुलं वगैरे खाणार असेल तर तुम्ही मिरची स्किप पण करू शकता. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात आणि इथं भाज्यांना पण आपल्या अर्धा तास होऊन गेलाय. तर हे बघा भाज्यांना किती पाणी सुटले. तर अर्ध्या तासामध्ये एवढं पाणी सुटले भाज्यांना, आपण मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे. तर इथे जेवढं शक्य होईल ना तेवढं दाबून असतं त्यातलं पाणी निथळून घ्यायचं, आपल्याला पिळून घ्यायचं आहे ते. तर सर्व भाज्यांमधलं असं पाणी व्यवस्थित दाबून जेवढं काढता येईल, जेवढं शक्य आहे तेवढं भाज्या आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत. तिथं पाणी अजिबात राहायला नको त्याच्यामध्ये. तर इथं सगळ्या भाजीमधलं मी असं पाणी व्यवस्थित काढून घेतले बघा आणि छान अशा परतून घ्यायचे तेलामध्ये. 1 मिनिटभर अशा छान परतून घ्यायच्या आहेत. जर पाणी राहिलं ना तर मोमोजमध्ये आत पाणी सुटल्यासारखं, जेव्हा आपण ते वाफवून घेतो त्याच्यानंतर ते आतमध्ये पाणी सुटल्यासारखे होतात. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या भाज्या कोरड्या करून घ्यायच्यात आपल्याला. त्याच्यातलं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे. आणि इथं भाज्या आपल्याला ओव्हर कुक करून घ्यायच्या नाहीत, म्हणजे शिजवून वगैरे घ्यायच्या नाहीत, फक्त मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे भाजी. तर छान असं मिनिटभर परतून झाल्यानंतर इथं मी थोडीशी काळी मिरी पावडर टाकली, अगदी पाव चमचा. तर त्याच्यानंतर टाकले पिझ्झा मिक्स, त्याने अजून थोडी टेस्ट चांगली लागेल त्यामुळे मी पिझ्झा मिक्स टाकले. आणि चिली फ्लेक्स, तर चिली फ्लेक्स पण तुम्ही स्किप करू शकता, तिखट मुलं खात नसतील तर ते पण तुम्ही स्किप करू शकता. तर इथं आता हे सर्व टाकून झाल्यानंतर परत 1 मिनिटभर आपल्याला छान असं भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत, जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत. आणि फुल गॅसवरतीच आपल्याला ह्या भाज्या परतायच्या आहेत सतत. कारण जर तुम्ही मीडियम गॅसवरती परतत राहिलात तर त्या व्यवस्थित भाजल्या जाणार नाहीत आणि त्याला फ्लेवरही चांगला येणार नाही. त्यामुळे व्यवस्थित अशा फुल गॅसवरती आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तर इथं आता स्टफिंग तयार झाले आपलं आणि स्टफिंग छान थंडही झाले आता. तर आता आपण मोमोज तयार करायला घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी असे पिठाचे
बारीक असे पेड्याच्या साईजचे गोळे तयार करून घेते पहिल्यांदा। तर पीठ पण छान भिजले आणि मी बारीक असे पिठाचे पेड्याच्या आकाराचे गोळे पण तयार करून घेतलेत। तर इथे मी 2 प्रकारे तुम्हाला मोमोज करून दाखवणार आहे। एक जे करंजीच्या शेपसारखे असतात ते, आणि दुसरे म्हणजे मोदकाच्या शेपमध्ये असतात ते। काहीही अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये। तर इथे मी आता बघा जशी आपण पुरी लाटून घेतो ना तेवढाच साईजचा मी इथे गोळा घेतला आणि तेवढा लाटून घेतलाय मी, पुरी लाटून घेतली। तर त्याच्यामध्ये जेवढं बसतंय ना तेवढं आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे पहिल्यांदा। तर इथे बघा मी आता स्टफिंग घेते भरून, त्याच्यामध्ये जेवढ्या भाज्या लागणार आहेत ना बसतायत ना त्याच्यामध्ये तेवढ्या अशा भरून घेतल्यात। आणि पहिल्यांदा काय करायचं, इकडचा मध्यभाग पकडायचा आहे, पुरीचा मध्यभाग पकडायचा आणि तिथून असे आपल्याला जेवढ्या होत आहेत तेवढ्या तिकडच्या मध्यभागापर्यंत आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर हे बघा तिकडचा मध्यभाग जिथपर्यंत आहे ना तिथपर्यंत अशा पाकळ्या बनवून घेतल्या आणि इकडचा जो भाग आहे तो भाग इकडच्या पाकळ्यांना असा व्यवस्थित चिकटवून घ्यायचा। तर आता बघा इथं मी व्यवस्थित असं चिकटवून घेते आणि हे बघा आपला मोमोज तयार झालेला आहे आणि किती छान दिसत आहेत बघा, त्याच्या पाकळ्या अगदी व्यवस्थित आल्यात। तर जेवढ्या शक्य आहेत जेवढ्या होतात ना तेवढ्या आपल्याला तिथं अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि दुसरा भाग जो आहे तो अपोजिट साईडला म्हणजे त्या पाकळ्यांच्या साईडला असा चिकटवून दुमडून घ्यायचा। तर आता त्या पद्धतीचं झालं। आता मी मोदकाच्या आकाराचं तुम्हाला दाखवते। तर सेम त्याच पद्धतीने मी पुरी लाटून घेतली आहे, जेवढं बसते तेवढं स्टफिंग भरून घेतले आणि आता आपल्याला सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्या। जशा आता एक बाजूला बनवल्या ना तशा सर्व बाजूला अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा सेम मोदकासारखं काहीही अवघड नाही आहे। तर आणि वरची बाजू आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे। तर इथे बघा मोदकाच्या शेपमधला पण मोमोज तयार झालेला आहे। तुम्हाला जसं जमतंय तसं करू शकता। तर अशा पद्धतीने मी सर्व मोमोज तयार करून घेतलेत आणि मी गॅसवरती पाणी पण गरम करत ठेवलंय उकळण्यासाठी, कारण आता हे मोमोज आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तर मोदक पात्राला तेल लावून घेतले आणि त्या पाणी उकळल्यानंतर त्याच्यावरती मोदक पात्र ठेवून घेतले मी। तर आता एक एक करून मी सगळे जे मोमोज आहेत ते त्या मोदक पात्रामध्ये ठेवून घेते। साधारण 20 ते 25 मिनिटांमध्ये आपले मोमोज तयार होतील, कारण त्याच्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही। 20 ते 25 मिनिटात आपले मोमोज तयार होतील। तर आता मी एक एक करून छान असे मोमोज ठेवून घेते आणि एक 20 ते 25 मिनिटांना मी तुम्हाला दाखवते शिजल्यानंतर। तर आता छान असे झाकून ठेवते। तर आता इथे 20 ते 25 मिनिटं झाली आहेत आणि आपण चेक करूयात आपले मोमोज तयार झालेत का नाहीत ते। तर दिसताना तर दिसत आहेत शिजल्यासारखे। तर आता मी चेक करून बघते। तर हे बघा छान असे आपले मोमोज तयार झालेत, व्यवस्थित परफेक्ट शिजलेत ते आणि दिसताना बघा किती छान दिसत आहेत ते। तर अशा पद्धतीने मी आता डिशमध्ये काढून घेतलेत मोमोज आणि शेजवान चटणी। तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हेज मोमोजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा।